श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर इथं आता पावसाचं वातावरण झालेलं होतं. जवळपास 4:30 पावणे 5चा टायमिंग होता. तर मग मी वरती पण गेले आणि खूप सारी हवा सुटलेली होती आणि इतकं छान वातावरण झालेलं होतं. आणि बाकीचे घरातले सर्वजण मम्मीच्या घरी गेलेले होते, कारण आज मम्मीचे इथं पित्र होते आणि माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मला काही जाता आलं नाही. आणि मग मी इकडल्या साईडला आले, आमच्या घराच्या बॅक साईडला. तर इकडं मुलांनी मस्त असं छान नवरात्रोत्सवाचं डेकोरेशन करून ठेवलं होतं, मस्त लाईटिंग वगैरे. आता सणाची तयारी झालेली, त्यामुळे इतकं प्रसन्न वाटतं आहे गावामध्ये. आणि आमच्या इथं गावात 2 देवींचे मंदिर आहे, एक मोठा देवीचं आणि एक भोण्या आईचं. तर अगदी 10 दिवस इतके मस्त जातात, खूप आनंदात, कारण सकाळी सकाळी खूप छान असे गाणे वगैरे लावलेले असतात आणि सर्व लोक 5 वाजल्यापासून चालू असतात पायी यायला. बरेच जण येऊन दर्शन करून जातात आणि अगदी 10 दिवस पूर्ण येतात. आणि मग मी नंतर मग ते बघून खाली आल्याच्यानंतर मग हे डबे वगैरे, पोटमाळे ही मी परवाच्या दिवशी क्लीन करून घेतली होती. आणि बाकीचं जे खालचे डबे वगैरे हे आहे प्लास्टिकचे वगैरे, जार्स वगैरे, हे तर मी ते महालक्ष्मीच्या वेळेसच क्लीन केलं होतं. अर्धी साफसफाई त्यावेळेस केली होती, कपडे वगैरे अर्धं. आणि मग इथं माझं फक्त फ्रीज आणि किचन वाटेच्या टाईल्स बाकी होत्या. तर मग म्हटलं ते आज क्लीन करून घ्यावं. तर फ्रीज मी उद्या क्लीन करणार आहे. आणि मग सासूबाईंनी ते आले होते. मी नंतर मग चहा वगैरे केला, चहा घेतला आणि मग जेवणही केलं. भूक लागली होती त्यामुळं मग म्हटलं जेवण करून आणि मग कामाला लागावं. तर मग मी लगेचच मग टाईल्स वगैरे करायला घेतल्या. मग सासूबाई बोलल्या की आपण लवकरात लवकर करून घेऊ. मग अंशूला खाऊ वगैरे घातलं. मग त्याचं जेवण झाल्याच्या नंतर तो झोपी गेला 8:30 वाजता. आणि मग मी ते क्लीन करायला घेतलं. आणि मग खूप असं चिकट झालेलं होतं. मग ते घसता मला 9:30-10 झाले होते. मग ते सर्व आवरून घेतल्याच्या नंतर मग खूप दमल्यासारखं झालं. म्हटलं मग आता फ्रीज वगैरे काही आजच्याने क्लीन होणार नाही, तसंही मी ते उद्याच करणार होते. तर चला मग उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. तर भेटूया उद्या. बाय.